नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 4च्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत. त्यामध्ये 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न संख्यावर आधारित प्रश्नाचा स्वाध्याय पाहत आहोत. आता त्यामध्ये पहिला प्रश्न बघा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये किती समसंख्या आहेत? किती समसंख्या आहेत? मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोजून पाहिलेत किती समसंख्या आहेत, किती विषम संख्या आहेत. तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये समसंख्या 50 आहेत. आता दुसरा प्रश्न बघा. 1 ते 100 या संख्यामध्ये 7 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? 7 हा अंक किती वेळा? आपण ही सारणी पाहिली. 1 ते 100 पर्यंत संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. हा चार्ट पाठच करून ठेवायचा म्हणजे पटकन तुम्हाला गणित सुटेल परीक्षेमध्ये. 7 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. आता बघा, 23 ते 75 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात. त्यापैकी किती संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक असेल? 23 ते 75 पर्यंतच्या संख्येमध्ये बघा, 24 या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे. त्यानंतर 34, त्यानंतर 44, त्यानंतर 54, त्यानंतर 64, त्यानंतर 74. या 1, 2, 3, 4, 5, 6 संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक असेल. पुढचा प्रश्न बघा. 1 ते 100 या संख्यामध्ये 1 हा अंक नसणाऱ्या किती संख्या आहेत? त्यामध्ये आता 1 ते 100 संख्येमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. परंतु संख्या किती आहेत? 20 संख्या आहेत. कारण 11 या संख्यामध्ये काय येतो? 1 हा अंक 2 वेळा येतो. म्हणजे ही संख्या 11 ही एकच संख्या पकडायची. त्यामुळे एकूण संख्या किती आहेत? 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक असणाऱ्या 20 संख्या आहेत. 20. 100मधून 20 गेले किती राहिले? 80. म्हणजे 1 हा अंक नसणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? असणाऱ्या संख्या 20 आहेत. नसणाऱ्या संख्या 100मधून 20 गेले 80 येतात. आता पुढील प्रश्न बघा. 1 ते 100 मध्ये किती संख्या 3 अंकी आहेत? किती संख्या 3 अंकी आहेत? फक्त 100 ही एकच संख्या 3 अंकी आहे. म्हणजे एकच संख्या, पर्याय क्रमांक 3, एक संख्या 3 अंकी आहे. 1 ते 100 या संख्यामध्ये किती संख्यामध्ये 1 व 9 हे दोन्ही अंक आहेत? 1 पण पाहिजे अंक आणि 9 पण पाहिजे. 19मध्ये 1 आणि 9 आहे आणि 91मध्ये 1 आणि 9 आहे. त्यामुळे दोन संख्यामध्ये 1 आणि 9 हे दोन्ही अंक आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. 1 ते 100 पर्यंत संख्या लिहिताना कोणता अंक सर्वात कमी वेळेला लिहिला जातो? 1 ते 100 संख्यामध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 21 वेळा आणि 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात. म्हणजे सर्वात कमी वेळा कुठला अंक लिहिला जातो? 0 हा अंक लिहिला जातो. सर्वात कमी वेळ लिहिणारा 0 आहे. म्हणजे त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर. 1 ते 100 या संख्यांपैकी किती संख्येच्या एकक व दशक स्थानी समान अंक आहेत? कुठल्या संख्येच्या एकक स्थानी? 11 संख्येच्या एकक स्थानी पण 1 आहे म्हणजे समान अंक आहेत. 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. अशा किती आहेत संख्या एकूण? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 9 संख्येच्या एकक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता किती संख्येच्या दशक स्थानी 0 हा अंक असेल? फक्त 100 या संख्येच्याच फक्त दशक स्थानी 0 अंक असतो. इतर संख्येच्या दशक स्थानी 0 अंक येत नाही. त्यामुळे फक्त एकच संख्या येते. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 1 ते 40 या संख्यामध्ये 2 हा अंक नसलेल्या संख्या किती आहेत? आता 1 ते 40 संख्येमध्ये बघा, 2 हा अंक असणाऱ्या बघून पहिल्या म्हणजे ते 40मधून असणाऱ्या संख्या वजा केलेत म्हणजे आपल्याला नसणाऱ्या संख्या मिळतील. 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. 13 संख्या ह्या 2 हा अंक असणार आहेत.
म्हणजे 40मधनं 13 गेले किती राहिले 27. म्हणजे 2 हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत 27 आहेत. 22 या संख्यामध्ये काय येतो 2 हा अंक 2 वेळा येतो, पण आपल्याला अंक मोजायचा नाही, संख्या मोजायची. 22 ही एकच संख्या धरायची, त्यामुळं 13 संख्या येतात. आता पुढचा प्रश्न बघा. 1 ते 100 या संख्यामधील सर्वात लहान एक अंकी संख्या व सर्वात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज किती? सर्वात लहान एक अंकी संख्या किती आहे 1 आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या कुठली आहे 99. यांची बेरीज किती ते 100. पर्याय क्रमांक 3 बरोबर. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत 90 आहेत. पण काल पाहिले 1 ते 9 पर्यंतचे 9 अंक आणि 100 ही 3 अंकी संख्या आहे. म्हणजे 100 मधून 10 गेले किती राहिले 90. एकूण 2 अंकी संख्या किती आहेत 90 आहेत. 1 ते 100 पर्यंतची संख्या लिहिली असतात त्यापैकी किती संख्यामध्ये 0 हा अंक नसतो? किती संख्यामध्ये 0 अंक असतो? 10 संख्यामध्ये 0 अंक असतो. म्हणजे नसणाऱ्या संख्या किती असतात 100 मधून 10 गेले 90. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या 10 संख्या काय आहेत? 10 संख्येमध्ये 1 ते 100 पर्यंत संख्येमध्ये ह्या खालच्या 10 संख्या आहेत ते 0 हा अंक असणार आहेत. म्हणजे 100 मधून 10 गेले 90. 90 संख्या 0 अंक 0 हा अंक नसतो. 1 ते 100 या संख्यामध्ये 20च्या पटीतील संख्या किती 20च्या पटीत येणाऱ्या किती संख्या आहेत? 20चा 5चा 100 म्हणजे 20च्या पटीत येणाऱ्या संख्या किती आहेत 5 आहेत. अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय संपलेला आहे. याच्या पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.